नमस्कार मंडळी, माझ्या निवडत परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आमचं होतो परोळ्याचा बाजार. आमचा परोळ्याचा बाजार दर शुक्रवारी भरता. तर आज पप्पा गेले बाजारात. तर पप्पाने आज माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे मासे आणल्याने. तर खयचे आणल्याने ते बघूया आपण. आणि मासे आपली आजी साफ करता. तर चला आपण आजी एक विचारूया खयचे मासे होत आणि साफ कशी करतात ते. खयचे मासे होता ते? बांगडे. बांगडे. मंडळी पप्पाने बांगडे आणलेत. तर ते साफ करून झालेत. तर ते साफ करूचे शिल्लक होत. तर मंडळी मासे आपले साफ करून झालेले आहेत. आजी आता त्याच्यात मीठ घालता आणि आमचं घरगुती आगूळ ह्याच्यात आगुळ आणि मीठ घातलेला एका आता ढाकून ठेवा एक 5-10 मिनटं, कारण की आगुळ आणि मीठ जरा व्यवस्थित लागा नाही माशाक. तर मंडळी ही सगळी तयारी मासे भाजूची चालली आहे. ह्याच्यात तांदळाचा पीठ हा आणि रवा बारीक आणि आता ह्यो घरगुती मसालो घालता आपली आजी. तर मंडळी आजी आपली आधी निस्टॅक बनवता माशाचा. तर ह्याच्यात टोपात तेल घातलेला, तेल गरम झाला की त्यात कांदो घालतली. मंडळी आपला तेल गरम झालेला तर त्याच्यात घालता कांदो. कढईत टोमॅटो घातलेलो नाही, कारण की आजीचं असं म्हणणं आहे की टोमॅटो जर घातलं त्याच्यात ना आणि जर करी खूप दिवस ठेवली तर ती आंबट होता. आणि जर टोमॅटो नाही घातल्यानंतर ती खूप दिवस ठेवली ना आणि खूप दिवसामध्ये 1-2-4 दिवसांत जरी तुम्ही खालास तर ती आंबट होणार नाही. तर म्हणून आम्ही आजी या कढईत टोमॅटो घालूक नाही. तर मंडळी आपलो कांदो भाजून झालेला आता आपण त्याच्यात करीचा मसाला घालूया. एकाच म्हणतात मालवणी करी मसालो. आजी आपली घालतात त्याच्यात मीठ. तर मंडळी आता घातला त्याच्यात आगूळ, घरगुती आगूळ. मंडळी आपल्या कढईक आता उकळ इल्लेलो हा, बघू शकता. आता याच्यात मासे घालूचे. तर मंडळी आपली कढी रेडी झालेली आहे. तर मंडळी आपला माशाचा निस्त्याक रेडी झालेला असा. आता आजी आपली मासे भाजूचे होत त्याका मसालो लावून घेता. तर मंडळी आता आपला मसालो लावून झालेला माशांका. आता एक एक भाजी आपण. तर मंडळी आपले मासे भाजून रेडी झालेले आहेत, बघू शकतास. कलर वगैरे वास एक नंबर होता तुझं. तर मंडळी आपला जेवण रेडी झालेला. तर मंडळी माझं जेवण झाला. भाजलेल्या माशाची टेस्ट आणि माशाची निस्त्याक जा होता त्याची टेस्ट ना एक नंबर होती. आणि मंडळी आतापर्यंत आपल्या आजीच्या हातचं जेवण कोण कोण जेवतात ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा.